मित्रांनो, टी आणि पदोन्नती, टी निकषाला विरोध, पदोन्नती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी. बघूया आजची ही सकाळ वृत्तपत्रातील बातमी सविस्तररित्या. बघा मित्रांनो, टी निकषाला शिक्षक परिषदेचा विरोध, मुख्यमंत्र्यांना निवेदन, पदोन्नती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025च्या आदेशानंतर शिक्षक पदोन्नतीसाठी टी निकष अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचे मार्गदर्शन पत्र रद्द करावे आणि पुनर्विचार याचिकाचा निर्णय येईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी टी अनिवार्य असली तरी या निर्णयाविरोधात अनेक राज्यांच्या पुनर्विचार याचिका अद्याप न्याय प्रविष्ट आहेत. न्यायालयाने शिक्षकांना टी उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाची मुदत दिली आहे. ही मुदत संपण्यापूर्वी केवळ टी धारकांना पदोन्नती देणे हे सेवा ज्येष्ठतेच्या हक्कावर गदा आणणारे आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वाशी विसंगत आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विस्ताराधिकाऱ्यांच्या पदे रिक्त असताना प्रशासनाकडे तत्परता दाखवली नाही. मात्र आता टी निकाल लागताच घाईघाईने प्रक्रिया राबवली जात असल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या CET परीक्षेचा निकालही अद्याप प्रलंबित आहे. अशा स्थितीत पदोन्नती दिल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. कनिष्ठ कर्मचारी आदी पदोन्नती मिळाल्यास सेवा ज्येष्ठतेचे वाद उद्भवतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेनुसार या पदोन्नती प्रक्रियेला या ठिकाणी स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.